आंब्याचा सीझन सुरू आहे, तर मंडळी रव्यामध्ये तुम्ही आंबा घालून कधी हा पदार्थ बनवला आहे का? 100% खात्री देऊन सांगते तुम्ही कधीच बनवला नसेल. आजची रेसिपी जर तुम्ही पाहिली ना, तर यापुढे तुम्ही बाहेरून तर हा पदार्थ कधीच आणणार नाही. चवीला खूप छान आहे. चला तर करायला घेऊयात. यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घालूया 1 चमचा तूप. आता यामध्ये घालायचा 1 वाटी रवा. रवा घेताना बारीकच घ्यायचा. जाडा असेल तर थोडंसं मिक्सरला एक वेळा फिरवून घ्यायचा. बारीक रव्याचाच वापर करा. 1 वाटी रवा घातलाय. रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला चांगला सुगंध येईपर्यंत, रंग बदलेपर्यंत रवा चांगला स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. स्लो फ्लेमवरच भाजायचा, फास्ट गॅस करायची नाही. एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. रव्याचा हळूहळू रंग बदलायला लागलाय. मस्त असा सुगंध यायला लागलाय. हे बघा. जसजसा भाजत जातो रवा तसा याला एक वेगळा सुगंध यायला लागतो. चांगला रवा भाजून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे आंब्याचा पल्प. तर मी इथे 1 वाटी आंब्याचा पल्प घेतला आहे. म्हणजे एक हापूस आंबा आहे ना, गोड आंबा असतो तो मिक्सरला गर काढून वाटून घेतला आहे. 1 वाटी भरून हा पल्प झालेला आहे. तर हा पल्प मी या कढईमध्येच घातलेला आहे. यानंतर अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. लगेचच मिक्स करून घेऊया. रवा फुलतो लगेचच, पाणी किंवा दूध घातलं तर लगेचच फुलायला लागतो. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि रवा फुलेपर्यंत आपल्याला आणि हे बॅटर थोडं घट्ट होईपर्यंत एकसारखं मिक्स करून हा रवा या आंब्याच्या पल्पमध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. रव्यामध्ये थोडंसं पाणी मला कमी वाटलेलं म्हणून मी अजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे. टोटल मी इथे 1.5 वाटी पाणी घातलं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी आणि त्यानंतर 1 वाटी पाणी घातलं आहे. व्हिडिओ स्किप झाला आहे, पण तुम्ही इथे पाण्याचा वापर नक्की करा. यानंतर मिक्स करून घेतलं आहे. झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं वाफेवर हा रवा शिजवून घेऊया. 2-3 मिनटं वाफेवर चांगला हा रवा स्लो फ्लेमवर शिजवून घेतला आहे. आता परत एकदा मिक्स करून घेऊया. बॅटर पाहू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता एकसारखं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये पाणी दिसतं आहे, तर हे मिक्स करताच आपलं हे बॅटर घट्ट होईल. एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. स्लो फ्लेम ठेवलेली आहे. आता हे थोडंसं ओलसर दिसतं आहे, पण हे आपण काढून घेतलं की थंड जसं होत जाणार ना, तसं हे रव्याचं बॅटर घट्ट होत जाणार. व्यवस्थित असं आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे. हे बघा, घट्ट झालं. यापेक्षा घट्ट नको, कारण अजून जास्त एकदम घट्ट होईल. चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आहे ना, एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे पूर्णपणे हे थंड करून घेता येईल. मस्त असं हे रव्याचं बॅटर झालं आहे तयार. काढून घ्यायचं आहे. आपण मस्त आंब्याचे गुलाबजाम बनवतोय, म्हणजेच रवा आंब्याचे गुलाबजाम बनवतोय. यासाठी इथे कढईमध्ये मी पाणी घालते. पाणी मी इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर सारख्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखर घेताना हे बघा, अशी 1 वाटी भरून त्याच वाटीने साखर घेतलेली आहे. आता आपण जास्त साखर घालत नाही, कारण आंबा घातलेला आहे, आंब्याचा पल्प घातलेला आहे, त्यामुळे आंबा हा गोडच असतो. यासाठी साखरेचा जास्त वापर करायची गरज नाही. यानंतर मी इथे घातली आहे वेलची पावडर कुटून, म्हणजे वेलची कुटून घातलेली आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. यानंतर केशराच्या काड्या घालायच्या, यामुळे फ्लेवर चांगला येतो. आणि आता मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एकतारी पाक करायची गरज नाही. फक्त हा पाक चिकट होईपर्यंत हा पाक बनवून घ्यायचा आहे, जसा गुलाबजामसाठी असतो त्या पद्धतीने. मंडळी, तुम्ही कधी रव्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत का? असा आंब्याचा पल्प घालून बनवले नसतील तर एकदा बनवून तर बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारच आहे. चवीला खूप छान लागतात. शिवाय आता आंब्याचा सीझन आहे, मी बरेच पदार्थ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. पाक चांगला उकळलेला आहे. हे बघा, हाताला असं चेक करायचं, थोडंसं चिकट लागतोय. याच पद्धतीचा पाहिजे, जास्त आपल्याला आता याला उकळायची गरज नाही. बाजूला काढून घेऊया. आता हे रव्याचं जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं गुलाबजामसाठी, ते सुद्धा कोरडं झालेलं आहे, पाहू शकता, आणि थंडसुद्धा झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे मस्त असं थंड झालं पाहू शकता. यासाठी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही. यानंतर 2 मोठे चमचे मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडरमुळे याला बाइंडिंग चांगली येते आणि चवीला सुद्धा एकदम छान लागतात. अगदी हलवाईकडे मिळतात ना, त्या पद्धतीने. मिल्क पावडर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे गुलाबजाम आहेत ना, ते तळताना फुटत नाही अजिबात. 2-3 मिनटं तरी आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे तुम्ही मिल्क पावडर ऐवजी खव्याचा वापर करू शकता, पण इथे मी मिल्क पावडर होती म्हणून ती घातलेली आहे. आता इथे मी काढून घेतलेलं आहे हे मिश्रण. यानंतर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं घट्ट असं हे आपलं गुलाबजामचं मिश्रण तयार झालेलं आहे. मस्त असं मळलं जातं आहे, पाहू शकता. चांगलं असं मळून घ्यायचं आहे.
यानंतर थोडं थोडं हे गुलाबजामसाठी बनवण्यासाठी मिश्रण हातावर घ्यायचं आहे। आपण गुलाबजाम कसे बनवतो त्या प्रकारे बनवून घ्यायचे आहेत, पण बनवताना लहान लहान आकारातच हे गोळे बनवायचे आहेत, मोठे बनवायचे नाहीत, कारण तळल्यानंतर आपण जेव्हा पाकात घालतो तेव्हा ते अजून फुलतात आणि दुप्पट होतात। हे बघा, या पद्धतीने असे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे। अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते। हे बघा, एकदम पटापट बनले जातात। हाताला चिटकत असतील तर थोडंसं तूप लावायचं आणि त्यानंतर असे गोळे बनवून घ्यायचे। रव्याचे तर आपण बनवतच असतो, शिवाय खव्याचे बनवत असतो, पण रव्यामध्ये असा आंब्याचा पल्प घालून तुम्ही कधी असे हे आंब्याचे गुलाबजाम बनवले नसतील तर एकदा बनवून बघा, तुम्ही बाहेरून कधीच आणणार नाही, इतके चवीला भारी लागतात। सगळे गोळे याच पद्धतीने हे बघा बनवून घेतले सारख्याच आकारामध्ये। किती सुंदर दिसत आहेत बघा, रंग किती सुंदर आलेला आहे। यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। सुरुवातीला गॅस फास्ट करून तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यानंतर एकदम स्लो फ्लेम करायची आहे। एक लहानसा गोळा या तेलात घालायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या आपच तो आपणच वर येतोय, त्याला अजिबात हात लावायचा नाही। आता बघा, मस्त असा वर आलाय, काढून घेऊया। रंगसुद्धा खूप सुरेख आला याला, हे बघा अजिबात फुटत नाही, कारण आपण मळताना छान असं व्यवस्थित हे गुलाबजामचं बॅटर मळून घेतलेलं आहे। सुरुवातीला एक गुलाबजाम तळून घ्यायचा, म्हणजे तेलाचा अंदाज येतो आणि आपलं हे गुलाबजाम बनलेले आहेत की नाही बरोबर हे सुद्धा आपल्याला कळतं। यानंतर आपल्याला गुलाबजाम यामध्ये सोडायचे आहेत, तर सगळे सुद्धा एकदम सोडायचे नाही, जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होईल आणि गुलाबजाम व्यवस्थित तळले जाणार नाही। जेवढे मावतील तेवढेच घालायचे आहे, एकदम जास्त सुद्धा नाही। हे बघा, याला हातसुद्धा लावायचा नाही, आपल्या आपच हे आपणच उलटपुलट होत आहेत आणि छान असा रंग येतो याला, मस्त आपणच फुलून ते वर येत आहेत। चमच्याच्या मागच्या बाजूने असं हे हलक्या हाताने याला असं मिक्स करून म्हणजे पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असा रंग आलेला आहे। सगळ्या बाजूनी एकसारखे हे तळून घ्यायचे आहेत। दिसायला खूप छान दिसत आहेत, पण खायला सुद्धा खूपच छान लागतात। अगदी झटपट बनतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। पहा, हळूहळू याचा रंग बदललाय। 5 ते 7 मिनिटं लागतात। एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, घाई करायची नाही। मस्त रंग आलाय, हे बघा। सारख्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। आता याचा रंग खूप छान आला, यापेक्षा जास्त तळायला नको। आता हे काढून घेऊया आपण। पाहू शकता किती मस्त दिसत आहेत, जसे खव्याचेच गुलाबजाम वाटत आहेत। बाहेरून आणतो आपण गुलाबजाम हलवाई करून, त्या पद्धतीचेच तसेच दिसत आहेत। सगळे गुलाबजाम काढून घेऊया। एकसारखा रंग आलेला आहे पहा, यासाठीच सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। पहा किती सुरेख रंग आलाय। आता काढून घेऊया हे आणि बाकीचे सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया। तेल जर थंड झालं असेल तर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर एकदम स्लो फ्लेम करायची आणि मग या तेलामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत। अजिबात याला मिक्स करायचं नाही, मिक्स केलं तर ते फुटतील, आपल्या आपच ते वर येतात आणि तळले जातात। हलक्या हाताने चमच्याच्या मागच्या दांड्याने त्याला फक्त हलवून घ्यायचं आहे। हे बघा, आपणच ते वर येतात। बुडबुडे कमी झाले याचा अर्थ हे छान असे तळले जात आहेत। मस्त असे हे बघा, हे सुद्धा गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत, काढून घेतले। यानंतर हे आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत, तर पाक कोमट असतानाच यामध्ये घालायचं, जास्त कडकडीत गरम करायचा नाही पाक। तर पाक थंड झाला असेल तर थोडासा कोमट करायचा आणि त्यानंतर हे गुलाबजाम घालायचे, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही हे असे गरम गरमच खाऊ शकता, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाऊ शकता। 1 तासासाठी तरी असेच ठेवायचे आहेत, म्हणजे यामध्ये पाक चांगला मुरला जातो। मस्त दिसत आहेत, काढून घेतलेत मी एका बोलमध्ये, अजून फ्रीजमध्ये ठेवलेले नाही। आता मी फ्रीजमध्ये ठेवणार। यावर असा रस घालायचा आहे, सुकामेवा घालायचा आहे, चवीला खूप छान झालेत मंडळी, एकदा नक्की करून बघा। मुलांना आता उन्हाळी सुट्टी लागलेली आहे, गोड खायची इच्छा असेल किंवा मुलांना काय मोठ्यांना सुद्धा काही गोड खायची इच्छा असेल तर आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही असे हे आंब्याचे गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला अजून आंब्याचे कोणकोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी ती रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करीन।
बरेच पदार्थ आंब्याचे बनवलेले आहेत मंडळी, ते सुद्धा नक्की पहा. सगळ्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहा किती सुंदर दिसतोय. एकदम रसरशीत रसाळ असा आपला हा गुलाबजाम तयार झालेला आहे. हे बघा, खव्याचा गुलाबजामपेक्षा एकदम मस्त असा झालेला आहे. खव्याचे माव्याचे मस्त असे त्यापेक्षाही सुंदर झाला आहे. पहा याचं टेक्स्चर. चवीला खूप छान लागतात. करून बघा मंडळी. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. आजची रेसिपी तुम्हाला ही गुलाबजामची कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जरा ही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.